नडणार आहे. मी म्हणत नाही आता मुलांना अभिमान झालाय नाही झालाय हे मी ठरवणार नाही. तुम्ही माझ्या बापाने सांगायचंय. मुलं स्वतः सांगतील मुलांच्या वागण्यातून दिसेल बरोबर की नाही. मी म्हणत नाही. या नंदाच्या कानाला अभिमान नडणार आहे. मी सांगतोय खरं जे नाही घडलं ते आज घडणार आहे. बुद्धिदयांचं आज मी उघडं पाडणार आहे. आणि पाहून हा गवळणीनं हा काना कृष्ण मुकुंदा आज रडणार आहे. सुंदर गवळ बसलेल्या माझ्या माय मावल्यांचा आदर राखूनच गुरुवांचा आदर राखूनच आयोजकांचा संयोजकांचा मान सन्मान ठेवूनच आजची माझी गवळ तुमच्या चरणावरती काय म्हणते वा तुम्ही लक्ष द्या. शेजारी बाई याला लगेच शेजारी बाईचा करंट लागला तुम्हाला करंट. अरे याला शेजारी बाई म्हटलं मी आतापर्यंत जेव्हा चाल गायले ना तेव्हा सगळे आपले नुसते आपली चालतात. शेजारी बाईला बघून काय म्हणतात काय माहिती. चला असू द्या. शेजारी बाई हा तुमचा टीव्ही. अहो शेजारी बाई हा तुमचा टीव्ही. या माझ्या पोरानं पाहू द्या. या माझ्या पोरानं पाहू द्या. माझ्या बाबूला आतमध्ये घ्या. माझ्या बाबूला आतमध्ये घ्या. घरी भेट्या तो बाहेर राहू द्या. असं नका मी जेवणपर्यंत तुम्हाला हसवणार काय टेन्शन घ्यायचं काम नाही. गवळणीच्या शब्दावरती वा तुम्ही सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे मला साजेशी कर्तव्य द्यायची आहे. म्हणून मला म्हणायचंय मी गवळण मी बाई साधी. बघा लक्ष द्या. गवळण मी बाई साधी. जाते घेऊन मेल्याला. आता घेऊन मेला म्हणत मी नाही मेळा म्हणतात बरोबर ना. आता जे बाजार भरले त्याला आपण मेळा म्हणतो बरोबर की नाही. गवळणी मी बाई साधी. या जाते घेऊन मेल्याला. जाते घेऊन मेल्याला. बघितलं गाडी पिढी वाढून सगळं वेस्ट इंडिज वरून आलेले आहेत. हसू नका. गवळणी मी बाई साधी. जाते घेऊन मेल्याला. जाते घेऊन मेल्याला. या नंदाच्या कायाला आता रंगण काला आहे म्हणून म्हणत नाही. तो कान्हा कृष्णा मुकुंदा रंगाने काळा सावला होता बरोबर की नाही. या नंदाच्या कायाला हातोडच फुल या काठी घोंगडी वाल्याला. या नंदाच्या कायाला हातोडच फुल काठी घोंगडी वाल्याला. या नंदाच्या कायाला हातोडच फुल या घोंगडी वाल्याला. या नंदाच्या कायाला हातोडच फुल या घोंगडी वाल्याला. गवळणी मी बाई साधी. गवळणी मी बाई साधी. पटला विषय ती राधा म्हणते. एक गाणं
तू खट्टर आहेस रे, तू भडकर आहेस, तुला आम्ही घाबरतो सगळ्या गवळणी, तरी सुद्धा मी तुला मेळ्याला घेऊन चाललो. तुझ्यावरती माझं अखंड प्रेम आहे, म्हणून काय म्हणायचंय माझ्या प्रत्येक शब्दावरती तुमचे लक्ष असले पाहिजे. आता बुवाला जे लागायचं ते बुवा लावून दे ना, संदर्भ म्हणते संदर्भ. बुवाला मला वाईट काही बोलायचं नाहीये. बुवा माझ्या प्रत्येक शब्दाला तुम्ही उत्तर कठीण द्यायचे, त्याचप्रमाणे साजेशी कठीण द्यायचे. काय म्हणायचंय माझ्या पहिल्या गवळीच्या अंतरामध्ये लक्ष असू द्या. काय म्हणायचं हा भांड कशाला देऊ तोंडाला तुम्ही, कशाला मी बाजारी घेऊन चालले आणि हा भांडण करतो. बाजारी जाताना करतो हा भांड कशाला देऊ याच्या तोंडाला गावात गेल्यानं भरपूर कांड, गावात गेल्यानं भरपूर कांड, भाऊन माझलाय आड कांड, भाऊन माझलाय म्हणताय या भरपुरामध्ये चोरी सगळे खाल्ला गेले. आमच्या घरी दूध ताप होईल सगळे चोरेला आहे, म्हणून गवळीला म्हणताय की आणि गावात गेल्यानं केलं एक कांड, भाऊन माझलाय आड कांड, भाऊन माझलाय आड कांड, भाऊन माझलाय आड कांड. हसत लोक हसत लोक या मुरलीवाल्याला, या मुरलीवाल्याला, या नंदाच्या गाड्याला, या नंदाच्या गाड्याला गाडी मुरलीवाल्याला, या नंदाच्या गाड्याला गाडी मुरली हजरत गुरुवाल्याला, या नंदाच्या गाड्याला गाडी मुरलीवाल्याला, या नंदाच्या गाड्याला गाडी मुरलीवाल्याला. एक शब्द माहिती बोलणार नाही, मुलांनी काही मनाला लावून घ्यायचं नाहीये. माझा वार्मिक असतो, वार्मिक डायरेक्ट काळजावरती वार करतो मी. आता भुवाला काय लागले भुवाचं माहिती असेल, म्हणून दुसऱ्या अंतरात काय म्हणतोय लक्ष असू द्या. गप्पी करतो हातवरी मारी, हिरवाय बघतो हा दुसऱ्याचा पोरी, गप्पी करतो हातवरी मारी, हिरवाय बघतो हा दुसऱ्याचा पोरी, हिरवाय बघतो हा दुसऱ्याचा पोरी, हिरवाय बघतो हा दुसऱ्याचा पोरी. हिरतोय बघा हा दारोदारी, हिरतोय बघा हा दारोदारी, म्हणायचं नाही कुणी याला भिकारी, म्हणायचं नाही कुणी याला भिकारी, म्हणायचं नाही कुणी याला भिकारी. भुवाला मी भिकारी म्हणत नाही. त्या गवळणी म्हणताय की हा सगळ्यांच्या गावामध्ये गावगाव फिरतोय, गावगाव फिरतोय, गली कोणी साप सगळे चोरून खातोय, पण कुणी याला भिकारी म्हणून म्हणू नका. भुवाला माहितीये काय म्हणायचंय मला, हे हिरतोय बघा हा दारोदारी, म्हणायचं नाही कुणी याला भिकारी, म्हणायचं नाही कुणी याला भिकारी, म्हणायचं नाही कुणी याला भिकारी. सदा हा बकरीचा दादा, दादा दादा, सदा हा बकरीचा दादा, काय म्हणूया कोल्याला, काय म्हणूया कोल्याला, या नंदाच्या काळ्याला, या नंदाच्या काळ्याला
जाते घेऊन मेल्याला या मी जाते घेऊन मेल्याला आनंदाच्या कायाला मी हाते दचकी गवळी म्हणतात मी लई घाबरतो काना तुला लई घाबरतो गवळी म्हणतात मी हाते दचकी या काठी घोंगडी वाल्याला गजानन पेंटिंग वर्क्स यांकडून प्रमोद लोगरे यांकडून 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचं लाख लाख धन्यवाद. अशीच प्रेम माया आणि सदैव तुमचे आशीर्वाद या कलाकारावरती राहिली पाहिजे. तुम्हा मायबा प्रसिद्धांच्या चरणावरती वेडी वाकडी गण श्रवण गण गवळण मी तुमच्या चरणावरती लागलेले आहे. भगवाना मी काय वाईट बोललेलं नाहीये. भगवानी काय त्याचा संदर्भ काढले ते दुसऱ्या बारीत तुम्हाला येऊन समजेल. मी काय भगवाना वाईट बोललो नाहीये. पण आता भगवाना बरोबर त्यांच्या बरोबर पॉइंटला बरोबर माझा बाण बरोबर त्यांच्या काळजाला लागलेला आहे. ते दुसऱ्या बारीत भुवं येऊन त्यांच्या सांगतील. म्हणून काय म्हणायचं लक्ष असू द्या. आराम करा. काय म्हणतोय मुलांना मी माझं प्रश्नाची प्रत दिलेली आहे. तो मायबापांच्या माहितीसाठी माझा आजच्या बारीचा प्रश्न की निसर्गाच्या विरुद्ध दोन स्त्रियांच्या संयोगातून बघा निसर्गाच्या विरुद्ध सांगतो मी पुरुष आणि स्त्री या दोघांचा संयोग झाला पाहिजे तर बाळ जन्माला येतो. पण माझा असा प्रश्न आहे की दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलो. त्या बाळाचं नाव आणि गाव बुवानी सांगायचं. मागच्या 2 तारखेच्या बारीमध्ये राजापुरात बुवानी नाव सांगितलं. पण बुवाला मी मोठ्या अक्षरात एक टीप दिली होती की बुवा नाव जाऊ द्या. नाव नका सांगू मला भरले असेल तर, पण कमीत कमी ज्या पुस्तकातला तुम्ही नाव आणता मला द्यायला त्या पुस्तकाचं कमीत कमी मला नाव तरी सांगा. आतापर्यंत बुवानी एकदा सुद्धा त्या पुस्तकाचं मला नाव सांगितलेलं नाही आहे. आणि जे काही उत्तर बुवानी आतापर्यंत दिले ते उत्तर पूर्ण चुकीचे. मी बुवाना त्यावेळेस सांगितलं बरोबर की नाही. मला जो अपेक्षित उत्तर आहे बुवा तो अजूनपर्यंत तुम्ही दिलेला नाहीये. त्यामुळे मी मान्य करणार नाहीये. मला जो अपेक्षित आहे मला उत्तर माहितीये तोच उत्तर मला द्या. तुम्ही 10 उत्तर आणाल तुमच्या ग्रंथामध्ये ते उत्तर बरोबरच आहे. पण जो मला अपेक्षित आहे ते उत्तर तुम्ही देतच नाही. आणि म्हणतात मग हा जो उत्तर दिलाय बुवा तो बघा हा बघा नाही का प्रयत्न करतात पण प्रत्येक प्रयत्न फसतात. म्हणून आज पुन्हा एकदा
सुद्धा बुवा नवीन प्रयत्न करत असतील आणि नक्कीच ते नवीन काहीतरी आजच्या प्रश्नाचं उत्तर मला देतीलच, बरोबर ना बुवा? आणि आजचा सुद्धा प्रयत्न तुमचा फसणार आहे, नक्कीच सांगतो. लावा जोर. म्हणून मुळात दसऱ्यामध्ये जर मिळाला नाही का, दसऱ्यामध्ये मिळाला तर अजून बुवा तितकी बुवांचं काय ग्रंथ कमी नाही, बुवा वाचक आहेत, बरोबर ना? बुवांकडे शास्त्राचं भंडार आहे आणि बुवा त्या कृतीनुसारच आपलं नाही का वर्चस्व प्रत्येक ठिकाणी गाजवत असतात. पण बुवांचा आजचा फासा इथं चालणार नाहीये. म्हणून बुवांना आजचा माझा प्रश्न मी पद्यात बुवांना दिलेला आहे. पद्यात मला म्हणायचं आहे, वेळ काढत बसत नाही. हा बरोबर, मी 11:30 बरोबर 11:30च्या आसपास मी कार्यक्रम घेतला होता, बरोबर की नाही? 11:30 वाजता. हा 12 बरोबर की नाही? 12:30 10:30 ना? हा 11:30 बरोबर आहे, मी बरोबर आहे. अहो थोडासा खालीवर झाला असेल, 1-2 मिनिटं खालीवर आता होणारच. खालीवर केल्याशिवाय नाही का, त्याशिवाय काही पण जाणार नाही असं मला म्हणायचं आहे. तुमची बुद्धी मला माहितीये कुठे गेली ती. चला असू द्या. गद्यात बुवांना मी प्रश्न माझा दिलेला आहे, तोच प्रश्न बुवांना पद्यात मांडतोय. काय म्हणायचं आहे आणि मी माझ्या पहिल्या कुटुंबाची रजा घेतणार आहे. काय म्हणायचं लक्ष असू द्या. जे 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 शाहीर ज्ञानी नका बसलीच शांत, वाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी घोलवा. नाव तुमचं आहे मोठं, नका बोलून तीच खोट. या वर्षाची ही दुसरी भेट, डोकं चालवा हो तुमचं, डोकं चालवा, डोकं चालवा हो तुमचं, डोकं चालवा, डोकं चालवा हो तुमचं, डोकं चालवा, डोकं चालवा हो तुमचं, डोकं चालवा. तुम्ही शाहीर ज्ञानी शांत, वाचा पहिलं जाऊन मनी घोलवा. डोकं चालवा हो तुमचं, डोकं चालवा. बुवांना माझ्या प्रथम पिढीला बुवांना मी प्रश्न दिलेला आहेच, गद्यात दिलाय, पद्यात सुद्धा बुवांना देणार आहे. बुवांचा सुद्धा सलग कार्यक्रम चालू आहे, बुवांचा सुद्धा आवाजावरती परिणाम आहे, माझ्या सुद्धा आवाजावरती परिणाम झालेला आहे. उद्या सुद्धा अजून एक राज्यामध्ये कोरल्यामध्ये एक कार्यक्रम आहे आणि दुसरा आहे मानगावला. अजून 2 कार्यक्रम आहेत. किती? 2 कार्यक्रम आहेत. तुम्हा माझ्या प्रेक्षकांची पुण्य आहे माझ्यावरती, म्हणून आजचा कार्यक्रम हा माझा 6वा कार्यक्रम आहे. किती? 6वा. बुवांचा नक्कीच माझ्यापेक्षा जास्तच कार्यक्रम आहे, त्यामुळे बुवांच्या आवाजावरती परिणाम झालेला आहे. बुवांना विनंती आहे, सगळं सरगम ताला सुरात म्हणायचं. बुवांना बोललेलं आहे त्या दिवशी, बरोबर की नाही? म्हणून बुवांना त्यांच्या प्रथम पिढीला लाख लाख शुभेच्छा देऊन माझी प्रथम पिढी संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
रे